करतो या धन्यवाद। नांदुरावासियांनी एकदा माझ्यासोबत आवाज द्यायचा आहे। तुमचं आमचं नातं काय? अरे रक्तात भिनलंय काय? ज्या मातेचं नाव घेतल्याशिवाय या देशाचा इतिहासच पूर्ण होऊ शकत नाही। केवळ एक नव्हे तर भारताच्या मातीमध्ये दोन दोन छत्रपतीच्या मातेनं घडवले त्या राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊ 400 वर्षानंतर सुद्धा ज्या घराघरातल्या प्रत्येक आईला असं वाटतं की असा पोर माझ्या पोटी जन्माला यायला हवा, असा महाराष्ट्राच्या मातीचा सुवर्णपुत्र छत्रपती शिवाजी महाराज। आम्ही चुकून सुद्धा मुंगीच्या वाटेलाही जात नाही, पण आमच्या वाटेला जर कोणी आलं तर आम्ही सिंहाचे दात मोजायला सुद्धा घाबरत नाही, हे दाखवून देणारा सर्वोत्तम राजा छत्रपती संभाजी महाराज। आरक्षणाच्या माध्यमातून तुम्हा सर्वांना समान न्याय मिळवून देणारे आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज, त्या युगपुरुषानं विद्या तुमच्या आमच्या दारापर्यंत शिक्षणाची गंगा आणली। ते राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले, क्रांती आई सावित्रीबाई फुले या संपूर्ण देशाला त्यांच्या संविधानाने एकत्र बांधून ठेवलंय। ते भारतीय संविधानाचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महामाता रमाई, माता भीमाई, त्याचसोबत लोकमाता अहिल्यादेवी होळकर, फातिमा बीबी शेख च्या विदर्भाच्या मातीतनी उभा आहे। त्या मातीनं जगाला दिलेली दौलत राष्ट्रसंत गाडगे बाबा, राष्ट्रसंत तुकडोजी बाबा, भाऊसाहेब पंजाबराव देशमुख या तमाम महापुरुषांना एकदा नांदेड तालुका आणि या बुलढाणा जिल्ह्याच्या वतीनं तुम्हा सर्वांच्या टाळ्यांच्या प्रचंड गजरामध्ये प्रथमतः विनम्र असं अभिवादन करतो। खरं तर माझ्या भावांनो आणि बहिणींनो, कुठल्याही कार्यक्रमाला 2 दिवस सलग येता येत नाही, पण नांदुऱ्यातल्या या कार्यक्रमाकरता मी 1 नाही 2 दिवसापासून नांदुऱ्यामध्ये आलोय। कारण मला माहिती आहे की 2026 मध्ये दिवाळी कधी आहे हे मला माहित नाही, पण नांदुरा शहराची दिवाळी आज आहे याची मला खात्री पटलेली आहे। आणि एवढ्या संख्येनं तुम्ही या ठिकाणी आलेला आहात, कारण हे सोपं नाही आहे। ज्या मुलांनी हा सोहळा आयोजित केलाय, ज्या तरुण पिढीने हा सोहळा आयोजित केलाय, अरे कुठलाही राजकीय चेहरा नाही, कुठलीही सामाजिक संघटना नाही, कुठलीही राजकीय संघटना नाही, कुठलाही पक्ष नाही, कुठलीही संस्था नाही, कुठली आर्थिक मदत पाठीशी नसताना सुद्धा सामान्य कुटुंबातली पोरं सुद्धा असामान्य कार्य करू शकतात। हे नांदुरा तालुक्यामधल्या तरुण पिढीनं या देशाला दाखवून द्यायचं काम खऱ्या अर्थानं या नांदुऱ्याच्या मातीमध्ये केलंय। त्यांच्याकरता टाळ्यांचा जोरदार कडकडाट या भावानं बहिणीनं तुम्हाला करावा लागेल। कारण मला मी देशामध्ये व्याख्यानाच्या निमित्तानं जातो, मला जर तुम्ही विचारलं की देशात सर्वात सुंदर जिजाऊ जयंती कुठं होते, या अभिमानानं सांगतो देशात सर्वात सुंदर जिजाऊ जयंती ही याच बुलढाणा जिल्ह्यामध्ये सिंदखेड राजामध्ये होते। आणि मला कोणी विचारलं की दुसरी जिजाऊ जयंती जी जगात सुंदर आहे ती कुठं होते, मी आज या ठिकाणी अभिमानानं नमूद करून सांगतो, जगातली दुसरी जिजाऊ जयंती ही सर्वात सुंदर पद्धतीनं याच बुलढाणा जिल्ह्यामधल्या नांदुऱ्याच्या मातीमध्ये होते। हे येणाऱ्या काळामध्ये तमाम शिवप्रेमी अभिमानानं म्हणणार। मला माहिती आहे तुम्ही महानाट्य करता आलाय, तुम्हाला महानाट्य ऐकायचं आहे, पण अगदी तुमचे 2 मिनिटं घेतो। काय आलाय तिथं तुम्ही, काय जायचंय जाताना घेऊन? शिवरायांचे 8वे रूप आहे, भव्य दिव्य महानाट्य या ठिकाणी आहे। महाराष्ट्रामध्ये घडलेली घटना सांगतो, हे तुमच्या गावातल्या तरुण पिढीने एकत्र येऊन या महानाट्याचा प्रयोग का केला हे मला आज समजलं। जुलै महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये 2 घटना स्वप्नीलला घडल्या। पहिली घटना ही काही नाशिक जिल्ह्यामध्ये इगतपुरीमध्ये घडली। त्या इगतपुरीमध्ये 9वीच्या वर्ग शिक्षकाला असं वाटलं की आपल्या वर्गामध्ये 9वीची मुलं आहेत आणि आपल्या मुलांच्या बॅगेमध्ये काय आहे ते आपण तपासलं पाहिजे। त्या 9वीच्या वर्ग शिक्षकानं सगळ्या मुलांच्या बॅगा काढून घेतल्या, मुलांना ग्राउंडवर खेळायला पाठवलं आणि मुलांच्या बॅगा ज्यावेळी चेक केल्या त्यावेळी समजलं तर कुणाच्या बॅगेमध्ये गुटखा आहे, कुणाच्या बॅगेमध्ये सिगरेट आहे, कुणाच्या बॅगेमध्ये तंबाखू आहे। मी स्टेजवरून सांगू शकत नाही अशा गोष्टी 9वीच्या वर्गातल्या मुलांच्या बॅगेमध्ये सापडल्या। महाराष्ट्राच्या शैक्षणिक परंपरेला, महाराष्ट्राच्या शिक्षण व्यवस्थेला धक्का बसला की आमची तरुण पिढी चालली आहे कुठं। आणि त्याच आठवड्यामध्ये दुसरी घटना महाराष्ट्राच्या कोल्हापूर जिल्ह्यामधल्या पन्हाळा तालुक्यामध्ये घडली आहे। पन्हाळा तालुक्यामध्ये एक धनगराचं पोरग बापासोबत मेंढ्या चारत आहे
आणि मेंढ्या चालता चालता त्याच्या एका मित्राचा फोन आला की बिरदेव आणि युपीएससी ची परीक्षा आपण दोघांनी सोबत दिली होती. बिरदेव तू युपीएससी ची परीक्षा 441व्या रँकनं पास झालाय. त्या मेंढ्या चालणाऱ्या पोरानं बापाला सांगितलं, अण्णा मी युपीएससी ची परीक्षा पास झालोय. आरामी बापाला कळत नव्हतं युपीएससी म्हणजे काय आहे. बापाने विचारलं, बाळा युपीएससी म्हणजे काय. त्यावेळी पोरानं सांगितलं, अण्णा मी कलेक्टर झालोय. आणि त्या आरामी बापाने आपल्या डोक्यावरचा फेटा काढला, त्या पोराच्या डोक्यावर घातला. आयुष्यात बापानं केलेला हा पोराचा पहिला आणि सर्वोच्च सन्मान होता. मला असं वाटतं त्या पोराच्या वाट्याला शेकडो सन्मान येतील, पण बापानं केलेला हा सर्वात मोठा सन्मान होता जो त्या पोराच्या वाट्याला आला. माझा नांदुरा तालुका वासियांना प्रश्न आहे, आमची पोरं कोणत्या गटात आहेत, आमची मुलं कोणत्या गटात आहेत. आणि मी इथं आल्यानंतर हे दृश्य बघितल्यानंतर अभिमानानं सांगतो की महाराष्ट्रामधला भारतामधला तरुण कोणत्या वाटेनं जातोय हे मला माहित नाही, पण नांदुरा तालुक्याचा तरुण हा मासाहेब जिजाऊंच्या आणि शिवरायांच्या विचारावरच चालतोय हे या ठिकाणी अभिमानानं नमूद करतो. कारण हा विचार त्या मातीत पेरायचं काम तुमच्या मातीत चालू आहे. एक अभिमान एका गोष्टीचा अजून वाटतं, खर तर स्टेजवर येण्याकरता तरुण पिढी असेल, मान्यवर धावपळ करतात, आम्हाला स्टेजवर आज दिसला पाहिजे, आम्ही समोर चमकलं पाहिजे. पण 2 दिवसापासून या ठिकाणी बघतोय एकही मुलगा, आयोजन करणारा एकही मुलगा स्टेजवर आला नाही. प्रत्येक जण म्हणतोय की हा कार्यक्रम आमचा कोणा एकट्याचा नाही, हा आमच्या नांदुरा तालुक्याच्या प्रत्येकाचा कार्यक्रम आहे. अशी मुलं जन्माला यायला आईची कूस सुद्धा भाग्यवान असावी लागते. आणि नांदुरा तालुक्यातल्या माता तुम्ही भाग्यवान आहात आणि एवढ्या संख्येनं तुम्ही आलायत ना, म्हणून तुम्हाला सांगतो जाताना काय घेऊन जायचं. महानाट्य बघतायत ना, बघा घरी जाल जाताना एक विचार करा, तुम्हाला